लातूर शहरातील जुना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झालेली पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील हजारो नागरिक विविध शासकीय कामांसाठी दररोज या इमारतीत येत असतात। मात्र नागरिकांना येथे येताच सर्वप्रथम सामोरे जावं लागते ते घाणीच्या साम्राज्याला। आणि आपण पाहू शकता इमारतीतील अनेक भिंती पान गुटखा आणि तंबाखूच्या थुंकीने अक्षरशः लालबुंद झाल्या आहेत। स्वच्छतेच्या सूचना आणि फलक लावलेले असतानाही त्याचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। केवळ भिंतीच नव्हे तर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद आणि इतर टाकाऊ वस्तू विखरलेल्या दिसत आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ कार्यालयाचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीची ही अवस्था अनेक प्रश्न निर्माण करत आहे। संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जी मध्यवर्ती इमारत आहे त्या मध्यवर्ती इमारतीमध्ये सध्या घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। आपण लातूरच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी कृषी विभागाचं कार्यालय आहे, कृषी अधीक्षकाचं कार्यालय आहे, त्यासोबतच इतर जे राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय असेल, या सगळ्या कार्यालयाच्या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी भिंतींवरती थुंकून घाण केलेली आहे आणि त्यासोबतच भिंती पूर्णपणे रंगलेल्या या ठिकाणी दिसत आहेत। आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर कचऱ्याचा जो ढीग आहे तो कचऱ्याचा ढीग देखील एक प्रकारची कचरा कुंडी किंवा कचरा डेपो असं म्हणता येईल, अशा पद्धतीचं ही कचऱ्याचे ढीग या ठिकाणी जागोजागी साचलेले आहेत। वरच्या बाजूला तर एक खिडकी तोडून पलीकडे घाणच घाण म्हणजे मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी टाकलेला आपल्याला दिसतोय। आणि अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर दररोज या ठिकाणी कृषी विभाग असेल किंवा इतर विभाग असतील, या सगळ्या विभागामध्ये ये जा करणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ते हजारो असते। हजारोच्या संख्येने हे लोक आपापल्या कामाच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतात। मात्र ही सगळीकडे पसरलेली घाण आणि दुर्गंधी यामुळं सर्वसामान्य जे येणारे नागरिक आहेत ते मात्र त्रस्त होत आहेत। आणि या अशा घाणीमुळं कुठे ना कुठं हे जे सगळे प्रशासन आहेत किंवा हे जे कार्यालय आहेत या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या देखील कुठे ना कुठे आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यासोबत बघायला गेलं तर या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा देखील आरोग्याचा प्रश्न या कचरा आणि घाणीच्या निमित्ताने निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। वेळीच्या प्रशासनानं या कार्यालयाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्याची मागणी जी आहे ते सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।